शोभत ग माझा पोरगा शोभतो. तुझ्या माझ्या आवडी निवडी ना उंची आहेत. मस्त आहे रे. मस्त आहे ना. आता हीच पर्स पैशानी भरून टाकणार आहे मी. तू फक्त बघत राहा ग मम्मी. खरंच खरंच. आणखी आणखी काय काय आणले रेणू? आय शॅडो पॅलेट हवी होती तुला. सम्याकडे मागितली होती ना. दिली का त्यांनी? ठीक आहे ना आता तू आणलंयस. ओ माय गॉड. आणि हे घे श्रेयासाठी टॉयज. कर. काय काय लॉटरी बिटरी लागली की काय तुला? ऐसे कुछ. ही थँक्यू तर म्हणणार नाही. आपण वेगळी डील करूयात. हे बघ ब्रो सोबत भांडण झालं की तू माझी साईड घ्यायची. ए चल. कसली? पप्पा पॉप्स पॉपडी. स्माइल करा माझ्याकडे बघून कधीतरी. काय सडेल एक्सप्रेशन देऊन बसलेले असतात. पप्पा गिफ्ट आणलं ना तुमच्यासाठी. ब्रँडेड आहे वॉच. एकदा बघू. आई शपथ. अरे त्यांना काय उपयोगाचं आहे? आई मला दाखवा ना. दान दान देऊन म्हणजे त्यांच्या चॉईसची साडी त्यांनी अर्पिताला पाठवणं हे मी समजू शकतो, पण अर्पिताच्या चॉईसची साडी दान करून टाक. नाही मला नाही पटलं हे. दान दान कशाला? नाही काय चाललंय काय त्यांच्या मनात? एक्झॅक्टली. आणि असं करून त्यांनी दीच्या फिलिंग्सला डिसरिस्पेक्ट केलं. हा नाही बरोबर आहे. कसं आहे की जावई बापू प्रत्येकाच्या भावनेचा विचार करत होते. खरं म्हणजे या वेळेला अर्पिताच्या निवडीचा त्यांनी मान राखायला हवा होता. मला दादाचं म्हणणं पटतंय. घरी मला दान करून टाक काय? ही काय पद्धत आहे? ओके एक्सेप्टेड की त्यांना दीची चॉईस नाही आवडली, पण सांगण्याची काहीतरी पद्धत असते ना. निकी यात काहीच वेगळं नाहीये. आपल्या होणाऱ्या बायकोने लग्नात आपल्याच आवडीची साडी नेसून बोहल्यावर चढावं असं प्रत्येक नवऱ्याला वाटणारच ना. तेवढंच नसेल पण नाही म्हणजे आणखी काहीतरी नक्की कारण असणार ज्याच्यामुळे घेतलेली साडी दान म्हणून दे म्हणाले. म्हणजे मला नक्की कारण काही माहित नाही, पण जितकं मी विराज सरांना ओळखते ते विनाकारण असे वागणार नाहीत. त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. हो ना अर्पिता, तुला असेलच की अंदाज. सुंदर, खूपच सुंदर. हॅलो विराज सर, तुमचा संशय खरा ठरला. अहो सर, आपली अर्पिता भोळी आहे, पण या समीरवर विश्वास ठेवण्यासारखं नाही. हो सर, आम्ही आता साडी खरेदी करायला आलोय दुकानात, तिथे आपण आलाय. आणि ते सोडाच, पण त्याने चूज केलेली साडी निवडली अर्पिताने लग्नासाठी. हो ना हो सर. नाही तुम्ही म्हणाला होतात ना की तिच्यावर लक्ष ठेव, आपल्याला तिला प्रोटेक्ट करायला हवं, म्हणून म्हटलं आधी तुम्हाला फोन करून कळवावं. ऍप्रिशिएट करा कधीतरी मला. बघा केवढं आणलंय. हा आणलंय. सम्यासाठी पण आणलंय. थांबा. अरे बघा आता फक्त सम्यासाठी पण गिफ्ट आणलंय. तुमच्या लाडक्या सम्यासाठी. हे बघा गिफ्ट आणलंय. मला सांगून काय होणार आहे मम्मी? ब्रँडेड परफ्यूम आहे. बाई खरंच की काय? अरे मुलगा असावा तर असा. बघितलंस का दिदे, अगदी माझ्यावर गेलाय ग पोरग माझं.
ती महत्वाकांक्षा म्हणतात ना ती हीच. हे बघ, कोणाचा विश्वास नसला ना तरी मला माहित होतं रे, तुझ्या हाताला यश नक्की लागणार. आणि यश लागलंच. येऊ दे रे, येऊ दे, असंच होऊ दे. ये तो बस शुरुआत है नीलू, ये तो बस शुरुआत है. आगे आगे देखो, एक एक पायऱ्या कशा चढत जातो. हो, असंच हो. हे खरे आहेत ना? खरे आहेत आणि आपले आहेत. सुखायचे सुख. सगळेच्या सगळे. मला खरंच वाटत नाही. फोन वाजतोय. कुठे वाजतोय? तिकडे. हा हा बघ, समीरचा फोन. हा हा समीर बोल. हा, हे झालंय माझं इकडचं पनवेलचं काम. निघतोय मी. यायला थोडा उशीर होईल. हा, ये लवकर ये. अरे समीर, आज घरात आनंदी आनंद आहे. सलील रगड पैसे घेऊन आलाय, माहितीये? काय? अरे आहेस कुठे? आणि नुसते पैसे नाही, एक एक उंची गिफ्ट घेऊन आलाय सगळ्यांसाठी. माझ्यासाठी पर्स आणलीये, दीदीसाठी ते मेकअपचं सामान, तुझ्या वडिलांसाठी ते घड्याळ, तुझ्यासाठी परफ्यूम. अरे काय पैसे कमवलेत. अमीर, सिद्ध केलं रे शेवटी माझ्या पोराने. तू त्याला हिणवत होतास ना, सारख्या सारख्या बोलून दाखवत होतास. वाया गेलेला रिकाम टेकडा. बघितलंस एवढे पैसे कमवलेत. शेवटी त्याने झेंडा रोवलाच. सलील आहे का तिकडे? हो आहे. ए धर, बोल. हा हा ब्रो. सलील, मी तुला याआधी विचारलं आणि आता परत विचारतो. तू असं नेमकं काय काम करतोस ज्यामुळे तुला इतक्या झटपट पैसे मिळतात? कल्याणी, कारण काही असू दे, पण रिॲक्ट होण्याची ही पद्धत नव्हे. आणि एवढंच होतं तर बँगलोर वरून येऊन स्वतः घेऊन जायचं होतं ना शॉपिंगला. हे काय रिमोट कंट्रोलने ऑपरेट करणं? आणि दिल आवडलेली साडी दान करायच्या लायकीची, ती दान करायची आणि त्यांच्या आवडीची नेसायची. दी, तुला विचारलं तरी का त्यांनी तुला ही साडी आवडलीये का? डायरेक्ट ऑर्डर सोडली, हीच साडी नेसायची. हा एक प्रकारचा डॉमिनन्स झाला ना. आणि आत्ताची सिच्युएशन आहे, मग लग्नानंतर तर विराट सर काय वागतील? निक्की खूप चुकीचा अर्थ काढतेस हा तू. नाही, विराट सर श्रीमंत आहेत, त्यांना एका वेगळ्या सर्कलमध्ये वावरण्याची सवय आहे. त्यांची चॉईस, त्यांचं स्टेटस वेगळं आहे. आणि अर्पिताने त्यांच्या स्टेटसला साजेशी साडी नेसायला नकोय का? काय काय चुकीचं आहे यात? अर्पिताने त्यांच्या आवडीचा मान ठेवायलाच हवा ना. आणि तिची आवड